झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यामधल्या 50 सामाजिक कार्य महाविद्यालयांना प्राचार्यच मिळत नाहीयेत। या महाविद्यालयांमधल्या प्राध्यापकांच्या 20 वर्षांपासूनच्या मागण्या प्रलंबित आहे, त्याकडेही कुणाचंही लक्ष नाहीये। या सगळ्या सावळ्या गोंधळामुळे विद्यार्थी सामाजिक कार्य महाविद्यालयांकडे वळणार कसे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। समाज कार्याचे धडे जिथे दिले जातात ती सामाजिक कार्य महाविद्यालय। राज्यात अशी 50 महाविद्यालय आहेत। धक्कादायक बाब म्हणजे यापैकी 25 महाविद्यालयांना प्राचार्यच नाहीत। याचं कारणही तितकंच धक्कादायक। या महाविद्यालयातल्या प्राध्यापकांच्या विविध मागण्या गेल्या 20 वर्षांपासून प्रलंबित आहेत। या प्राध्यापकांना निवृत्ती वेतन नाही, तसंच 6व्या वेतन आयोगाची 2006 पासूनची 21 कोटींची थकबाकीही कायम आहे। जिथे आम्ही गुणवत्ता आणि दर्जाची गोष्ट करतो तो खालावणार आहे। दुसरी गोष्ट की जर इथे निवृत्ती वेतन नाही आहे, ग्रॅच्युटी नाही आहे, म्हणजे पेन्शन ग्रॅच्युटी नाही आहे, तर आमच्या महाविद्यालयांना प्राचार्य मिळत नाहीत। कारण ते कशाला येतील? आर्ट कॉमर्समध्ये वगैरे त्यांना पेन्शन ग्रॅच्युटी लागू होते, इकडे पेन्शन ग्रॅच्युटी नाही आहे तर येणार नाहीत। इकडे शिक्षकेतर कर्मचारी पाहतील की यांना काहीच फायदे मिळत नाही, तर ते देखील इकडे येणार नाही। मग याचा परिणाम असा होईल की कॉलेजला पूर्णवेळ प्राचार्य नाहीत। आजही आमच्या इथे अर्ध्याधिक महाविद्यालयांना पूर्णवेळ प्राचार्य नाही आहेत। सामाजिक कार्य महाविद्यालय शिक्षण खात्याच्या नव्हे तर सामाजिक आणि न्याय विभागाच्या अखत्यारीत येतात। मग दाद मागायची ती त्याच विभागाकडे। मग त्याच खात्याच्या मंत्री महोदयांना विचारलं तर त्याचं उत्तर चांगलंच धक्कादायक होतं। मी तर म्हटलं आमच्याकडे ठेवायचं काय कारण नाही, तर त्या देत असेल द्या, त्याची इच्छा काय ते पाहून घेऊ। आणि आमची तर काही असं काय ठेवायचं असं कंपल्शन नाही, कारण ऍक्च्युली खरं तुम्ही म्हणता तसं हा काही विषय आमचा नाही आहे। आमचं एज्युकेशन आमचं काम नाही। ज्या खात्याच्या अंतर्गत ही महाविद्यालये येतात ते मंत्रीच जर का असं बोलत असतील तर सामाजिक कार्यकर्ते घडणार तरी कसे? महाविद्यालयांची परिस्थितीच इतकी बिकट असताना येत्या पिढीतले विद्यार्थी या महाविद्यालयात वळणार कसे? मला वाटतं थोडासा विचार होईलच। आणि आत्ताची जी दुनिया आहे ती स्पर्धेची आहे। जरी तुम्ही म्हटलं की समाजकार्य हे फार नोबल आहे, लोकांसाठी आपल्याला काम करावं लागतं, पण जो समाज कार्य करतात, जे प्राध्यापक काम करतात, त्याचा पण पोटाचा प्रश्न आहे ना। प्राध्यापक काय विचार करतो की आपल्याकडे ह्या क्षेत्रात जाऊन शाश्वती आहे का, सिक्युरिटी आहे का, पेन्शन आहे का? ज्या महाविद्यालयांमध्ये उद्याचे समाजकर्ते घडणं अपेक्षित आहे त्यांची अवस्था अशी आहे। थोर समाजसुधारक लाभलेल्या महाराष्ट्रात ही अवस्था नक्कीच शर्मेनं मान खाली घालायला लावणार आहे। दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।